मी पुढे बोलाल ना, तुम्ही कळकाडा सगळं मी शिव माऊली सगळं सांगतो व्यवस्थित. तुम्हाला अडचण असेल तर मी जातो. अजिबात साहेब अडचण नाही, अजिबात साहेब अडचण नाही साहेब, अजिबात अडचण नाही साहेब. साहेब तुम्ही ऐका, मी सांगतो ना बंद करू. आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, या ठिकाणी मंत्री आले, मंत्री महोदय निघून गेले, आपण काय सांगतो? काय सांगणार, शिवजन्मभूमीमध्ये असं होतंय. 5 वर्षाचा मी पण कारभार केला, पण हे पक्ष हा पार्ट वेगळा आहे. परंतु हे असं होणं मला काही कळत नाहीये की आज एवढे आपल्या ते पाहुणे आहेत ना, मंत्री मोदी आमच्या सगळ्यांना पाहुणे राज्याचे आणि पाहुणे सर्वांना आपल्या. एक तर त्यांची तारीख घेऊन त्यांना बोलवण्यात आलं, आल्यानंतर अशा पद्धतीची भावना. आणि आमदार त्यांनी प्रोटोकॉलप्रमाणे आमदार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ग्रामपंचायतची रिबीन कापणार नाही असं बोलले ते. ही वस्तुस्थिती सर्वांनी ऐकलं. आणि मग माईक बंद करण्याची जी प्रथा आज मी पर्यंत पाहिली, माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. मी पण 30 वर्ष राजकारण करतोय, पण हे वाईट आहे. आता ते निघून गेले वास्तविक की पण आमच्या सगळ्या मनाला लागलेला धक्का हे वाईट आहे. सगळं हे होतं. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार, महाविकास आघाडी हा नंतरचा विषय हो. आमचं म्हणणं की पहिल्यांदा आलेल्या माणसाचा मान सन्मान संस्कृती काय आहे शिवभूमीची. पक्ष हा प्रकार हा नंतरचा पार्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. पण ते दोष कोणाला दोष कोणाला देणार तर विचारलं पाहिजे कोणाला देणार. ज्या पद्धतीने सुरुवात झाली बरं, स्वतः सभापती त्यांचं स्वागत करायला हजर 100%. मी जेव्हा पवार साहेब आले, अजितदादा आले, जयंत पाटील साहेब आले, माझ्या काळामध्ये ज्यावेळी ही लोक आली ते तर काही मंत्री नव्हते त्यावेळेला. अजितदादा मंत्री नव्हते, शरद पवार साहेब आले. मी सगळ्यांच्या स्वागताला सगळ्यात आधी उभा असायचा, अर्थाच आधी. हे काम आहे, हा प्रोटोकॉल आहे. चुकीचा पायंडा पाडला. आता बघा तुम्ही काय करताय सगळे मंडळी. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुमच्या सगळ्या माझ्यापासून तर शेवटच्या स्तरापर्यंत शेवट सगळ्यांचा अपमान आहे, सर्व माणसांचा अपमान आहे. म्हणजे तुम्ही मीडिया आहे ना, तुमचा सुद्धा अपमान आहे. तुम्ही काही लाभ म्हणा तिकडे, उद्या तुम्ही काय उलटी बातमी करा, सरळ बातमी करा, पण हा अपमानच आहे, वाईट आहे, चूक. आणि ते इथं आल्यानंतर तो प्रसंग घडला, ह्या प्रसंगाला कारणीभूत त्यांच्याच पक्षातले इथले लोक आहेत असं मला म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की जेव्हा सगळ्याच नेते मंडळींच्या मिळून हस्ते इथं जेव्हा कार्यक्रम करायचा ठरला, तेव्हा हा कार्यक्रम काय कुठल्या पक्षाचा नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, तर दुसऱ्या पक्षाचं मला काय नाव घ्यायचं. आपली झेंडी नंतर निघाली. आणि मग 2 दिवसा अगोदर पक्षाच्या कार्यालयाचा उद्घाटनाचा घाट घातला. घाट घातल्यानंतर गावात बैठक झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर आपण उद्घाटन करू. तो पण बोर्ड बिर्ड लावायचा नाही. आता ठरलं ठरल्यानंतर पण रातोरात बोर्ड लावला, झेंडा लावला, गावात संघर्ष निर्माण झाला, पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी केल्या, पोलीस स्टेशनला हस्तक्षेप करावा लागला, बोर्ड झाकला, झेंडे काढले, पण शेवटी त्यांना जे करायचं ते केलं. त्याच्यात सत्तार साहेबांची, माजी खासदारांची किंवा त्यांच्या नेतेमंडळींची अजिबात चूक नाही. त्यांचा अवमान गावाने केलेला नाही. त्यांचा अवमान आणि त्यांचा अपमान त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. जे काही पक्षाच्या घोषणा देत राहिले त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आतला जो विचार आहे तो त्यांनी जागरूक केला आणि त्याचा आनंद आहे. संभाजी शेठ चव्हाण त्यांचे मिसेस सरपंच जेव्हा इथं कारभार करत असताना पक्षाची विचारधारा काय, पक्षाच्या दृष्टिकोनातून आपलं काय पावलं चालली पाहिजे समज नाही. सब अच्छा आहे, सब एकत्र आहे, आपण कामं करू, विचार त्यांचा चांगला आहे आणि त्याच्यातून ते लोक आपल्याकडे आकर्षित होतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊ. कालपर्यंत संभाजी शेठने अत्यंत संयमाची भूमिका घेतली, पण मी इथं आल्यानंतर ज्या आरोळ्या संभाजी शेठ माझ्या पुढे देत होत्या मला खूप आनंद वाटला. म्हणून या प्रसंग झाला, करायचा आमचा हेतू नव्हता, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर
आणि आमच्या मुंडक्यावर पाय द्यायचा कोणी जर प्रयत्न केला तर काय होतं याची चूक पण पारगामध्ये आणि या प्रसंगी मी एवढंच सांगेन, शब्बास माझ्या पारगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या, तुमच्या पाठीमागं वल्लभ शेठचा पारगाव आहे. तोपर्यंत आम्ही शांत संयमी आहे, पुढं काय वेगळी भाषा बोलत नाही. पण राज्याच्या नेतृत्वावर काम फडीत मारली असती त्याचं काय झालं? गुरव खात्रे ज्यांच्या ताब्यात आहे ते पण संयमी आहे, पण चुकला तर तो माणूस सोडत नाही.